मित्रांनो, आजच्या जगामध्ये भाषेची सीमाच राहिलेली नाहीये. सबटायटल्स आणि डबिंगमुळे आज आपण आपल्या आवडत्या कलाकारांचे सिनेमे सहजच पाहू शकतो. काही स्टार्स ॲक्टिंग आणि डायलॉगमुळे लोक आकर्षित करण्याचे टॅलेंट ठेवतात, पण असे काही कलाकारही असतात जे पडद्याआड राहून सुद्धा फॅन्सच्या मनांवर राज्य करतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साऊथ इंडियन ॲक्टर्सला कोणता आर्टिस्ट आवाज देतो हे सांगणार आहे. मग चला, तुमचं स्वागत करते आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बॉलिवूड की जय. नंबर 1, अमन बाबरिया. मित्रांनो, तुम्ही यांना पाहिलं नसेल, पण यांचा आवाज कदाचित तुम्ही ओळखत असणार. यांनी यांच्या पूर्ण करिअरमध्ये बऱ्याच ॲक्टर्सना आवाज दिलेला आहे. यांनी जास्ती रवी तेजाच्या मूवीला आवाज दिलेला आहे, जसं क्रॅक, नीला तिकीट, जीने नहीं दूंगा यासारख्या चित्रपटांमध्ये रवी तेजाला अमन यांनी आवाज दिलेला आहे. रवी तेजाबरोबरच साऊथ स्टार गोपी चरण, पवन कल्याण यांच्या पण काही मूवींना अमन यांनी आवाज दिलेला आहे. बचपन में छोटा था, दादी कहती थी one apple, one day, 1000 डॉक्टर हुए. नंबर 2, चैतन्य आदिप. चैतन्य आदिपच्या आवाजाचे चर्चे 7 समुद्र पार गेलेले आहेत. याने तर साऊथच्या विजय थालापतीपासून ते बाहुबली फॅन्स प्रभासला सुद्धा आवाज दिलेला आहे. विजय आणि प्रभासला वगळता याने कार्तिकला सुद्धा आवाज दिलेला आहे. एक नया गैंग है जो पिछले 9 सालों से कानून के हाथों से बचता फिर रहा है. उन्हें नहीं पकड़ पाए तो ये क्राइम करते रहे. नंबर 3, दमनदीप सिंग बग्गा. मित्रांनो, दमनदीप याने मैं हूं सूर्या सिंघम 3 मध्ये सूर्याला आवाज दिलेला आहे. त्यामुळे सूर्याच्या डब आवाजाला फॅन्सकडून खूप छान प्रतिसाद मिळाला. सूर्यासोबतच दमनदीपने विजय देवरकोंडाला सुद्धा आवाज दिला आहे. डिअर कॉम्रेड आणि द्वारका सारख्या चित्रपटात याने विजय देवरकोंडाला आवाज दिला होता. क्या हुआ? डैनी का नाम सुनते ही भक भक करके फौकने वाली जुबान अब लड़खड़ाने लग गई. तूने सीमा लांघ दी है, मेरे धैर्य को तोड़ दिया तूने. पुलिस की नौकरी मेरे लिए पूजा जैसी है, पुलिस स्टेशन मेरे लिए मंदिर जैसा है, उसे तोड़ दिया तूने. नंबर 4, गणेश दिवेकर. मित्रांनो, गणेशचा आवाज व्यंकटेशच्या चित्रपटांमध्ये तुम्ही नक्कीच ऐकला असणार. सुपरस्टार व्यंकटेशच्या चित्रपटांना गणेशचाच आवाज असतो. लक्ष्मी, अनोखा बंधन, F2 आणि हकदार सारख्या चित्रपटांना गणेश यांनी आवाज दिलेला आहे. हारिका, फ्रिज का ठंडा दे दिया, गर्म करके दे सकती थी ना. खा लो, पेट में जाके तो गर्मी होगा ना. पहले तो सब कुछ फ्रेश मिलता था, अब ये सब ठंडा खाना. फ्रेश चाहिए, फ्रेश. तुम कौन सा? नंबर 5, मनोज पांडे. मित्रांनो, तुम्ही मनोज पांडेचा आवाज बऱ्याच चित्रपटांमध्ये ऐकला असणार. मनोज पांडे यांनी भरपूर चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्याने राणा दागुबट्टी पासून ते प्रभास, जयम रवी आणि विजू सेतुपतींना आवाज दिलेला आहे. बाहुबलीच्या दोन्ही पार्टमध्ये, तसेच मैं हूं राजा मैं हूं मंत्रीमध्ये राजा दागुबट्टीला आणि कमाली, टिक 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 आणि डबल अटॅकमध्ये जयम रवीचा आवाज यांनीच दिलेला आहे. मनोजने आपल्या आवाजाचा जलवा सगळीकडेच दाखवलेला आहे. प्रभासच्या रिबेल आणि रिबेल 2 ला सुद्धा मनोजचाच आवाज आहे. तुम्हाला माहिती नसेलच तर ऐका, KGF मध्ये गरुडाला सुद्धा मनोजनेच आवाज दिलेला. विक्रम वेदा आणि विजू सेतुपतीचा 96 यांना सुद्धा आवाज दिला आहे. मैं सच में हैरान हो जाता हूँ कटप्पा, तुम्हारे मन में मेरे लिए कितना द्वेष है ये मैं जानता हूँ. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी व्हिडिओच्या खाली पहा तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे की नाही. केलं नसेल तर लगेच करा. नंबर 6, विनोद कुलकर्णी. मित्रांनो, आपल्या आसपासचा जो पण साऊथ चित्रपटाचा दिवाना आहे तो ब्रह्मानंदला तर ओळखतच असणार. ब्रह्मानंदच्या प्रत्येक चित्रपटामध्ये विनोद कुलकर्णीचा आवाज असतो. विनोद कुलकर्णी हा ब्रह्मानंदचा ऑफिशियल डब आर्टिस्ट आहे. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदी की चम्मच से चटनी चटाई. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदी के चम्मच से चटनी चटाई. मुझे मार क्यों रहे हो? नंबर 7, मयूर व्यास. मित्रांनो, मयूर व्यास हा सुपरस्टार रजनीकांतचा ऑफिशियल डब आर्टिस्ट आहे. रजनीकांत हा त्याच्या चाहत्यापर्यंत फक्त आणि फक्त मयूर व्यासमुळेच पोहोचला आहे. त्याने रजनीच्या शिवाजी द बॉस, रोबोट, लिंगा, कबाली, कराकाली करण आणि दरबार यासारख्या हिट चित्रपटांना सुद्धा आवाज दिलाय. मयूरने फक्त रजनीलाच नाही तर थालापती विजय आणि विजू सत्यपतीला सुद्धा आवाज दिलाय. विजयचा चित्रपट मास्टर हा आठवतो का? त्याला सुद्धा मयूरनेच आवाज दिला. मुन्ना, झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता. क्या रे सेटिंग किया है? आगे से इसके नजदीक नहीं जाओगे तुम. क्यों? क्यों क्या? क्योंकि मैं प्यार करता हूँ. नंबर 8, सचिन गोले.
मित्रांनो, सचिन गोलेला तुम्ही ओळखत नसाल, पण तुम्ही KGF वाल्या यशला ओळखतात का? हो मित्रांनो, त्याच्या दमदार आवाजामुळे रॉकी भाईला घराघरामध्ये पोहोचवलं आहे सचिनने. डायलॉग डिलिव्हरी पासून ते छोट्या छोट्या गोष्टींना ध्यानमध्ये ठेवून त्यांनी स्वतःचा आवाज असा बनवलेला आहे. Violence, violence, violence. I don't like it. I avoid. But violence likes me. I can't avoid. नंबर 9, संकेत म्हात्रे. मित्रांनो, मी गॅरंटीने सांगतो, तुम्हाला जो साऊथ स्टार आवडतो ना, त्याला आवाज संकेत म्हात्रेने दिला असणार. संकेत म्हात्रेने भरपूर चित्रपटांसाठी डब केलेला आहे. अल्लू अर्जुन पासून महेश बाबू, राम पथिराना, ज्युनियर NTR यासारख्या बऱ्याच साऊथ ऍक्टरला आपला आवाज दिलेला आहे. यांच्या चित्रपटाची लिस्ट तर खूपच लंबी आहे. ना लड़ने की कसम खाने वाला था, लेकिन आज इसी देवी के आगे प्रतिज्ञा लेता हूँ. अब एक नया युद्ध आरंभ होगा. उसकी ताकत, मेरा क्रोध, उसका अहंकार और मेरी जिद के बीच अब ये जंग का ऐलान है. भूख लगी है कहने पर कोई खाना नहीं देता सर. वही 1000 रुपए के मोबाइल में 20 रुपए का सिम डालकर एक धमकी देने पर सामने वाले की नंबर 10, अमेय राज ठक्कर. मित्रांनो, अमेय यांनी साऊथ मधल्या खूप साऱ्या स्टारला आपला बहुमूल्य आवाज दिलेला आहे. साऊथचे सुपरस्टार जसं अजित कुमार, चियान विक्रम, नागार्जुन यासारख्या दिग्गज स्टारला त्यांनी आवाज दिलाय. आणि बाहुबली मधल्या प्रभासच्या मामाला सुद्धा त्यानेच आवाज दिलेला आहे. टीम में सिर्फ एक अच्छा कैप्टन हो तो जीत नहीं सकते. 11 खिलाड़ी ठीक से खेलेंगे तभी जीत हमारी होती है. धरती पर इतने साल बिता दिए किस लिए? कहीं भी कभी भी एक बार भी. नंबर 10, शक्ती सिंग. मित्रांनो, शक्ती आणि चिरंजीवी सारख्या मोठ्या दिग्गज कलाकारांना आवाज दिलेला आहे. इंद्र द टायगर, मगधीरा, कैदी नंबर 150, जनता गॅरेज, लुसिफर, शेर का शिकार यासारख्या सुपरहिट चित्रपटांना त्याने आपल्या आवाजाने अजून हिट बनवलेले आहेत. क्या सोच के तेरा ये नाम रखा तेरे बाप ने? अपने बच्चे को मार डाला तूने. अपने सपनों के घर की आस में मान लीजिए उन बस्ती वालों ने वो जगह छोड़ भी थी. और कल को अगर आपके उस कॉम्प्लेक्स के बनते. आजसाठी एवढंच मित्रांनो. याचा उर्वरित भाग लवकरच घेऊन येईल, ज्यामध्ये फिमेल डबिंग आर्टिस्ट कोण आहेत हे आपण पाहूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर मला सांगा की तुमचा आवडता साऊथ स्टार कोणता आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.